असोसिएशन आणि किती दिवस झाले? 1.5 पाऊण 2 महिने होत आले. मी इथं आंतरवाडी सराटी स्वच्छतेचं काम करतो आणि आपल्या माध्यमातून बघू शकतो ग्रामपंचायत हा जो पूर्ण परिसर आहे आपला इथला आंतरवाडी सराटीचा संपूर्ण स्वच्छ करणे, उपोषणस्थळी स्वच्छ करणे सर्व महाराष्ट्रातील जनतेचं आवाहन करेल की आपल्या भागामध्ये साखळी उपोषण असेल, काय असेल, जरांगे पाटील सभा असेल, मराठा आरक्षणाचा कुठलाही प्रश्न असेल तर आपण भरभरून त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की आपणही असं मराठा आरक्षणासंबंधी कार्यात सर्वांनी स्वतःला झोकून द्यावं. जय जिजाऊ जय शिवराय. बघू शकते परिसर संपूर्ण परिसर हाँ म्हणतो भाई लाल त्याप्रमाणे जिथंही जरांगे पाटलांची सभा असेल, कार्यक्रम असेल, आम जनता सगळं बोलून आज आपण 2 दिवस त्या समाजासाठी दिले. आपल्या अनेक पिढ्या बसून तो हा भटक्याचा फायदा त्यांच्याला होणार आहे. जसं आपण त्याप्रमाणे आपल्याला मराठाच्या आरक्षण त्यामुळे सर्वांनी एकजुटीने जिथंही सभा असेल, मोठे कार्यक्रम असेल, जरांगे पाटलांच्या आदेशावर सर्वांनी काम करायचे. त्यामुळे सर्वांनी एकनिष्ठतेने असं म्हणायचं माझा काही जरा गेला गावातून गेला, कारण की आपला नेता कुठंही कलंकित नाही. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने एक मराठा लाख मराठा याप्रमाणे मराठा आरक्षणाचं काम करायचंय. जय जिजाऊ जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. एक मराठा लाख मराठा. जरांगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय भवानी जय शिवाजी. आपण शंका व्यक्त करायला लागलो की सत्ताधारी एखादा अर्धा सापडून आणू शकतो आणि त्याला बोलायला लावू शकतो. त्याला फोन करून एकच सांगायचं, भाऊ त्याच्यासाठी का बोलू नको, गरीबाच्या लेकरासाठी बोल, मागणी बरोबर आहे. आणखीन कुणी बोललेलं नाही. पण इथून पुढे ते 24 पर्यंत एखादा डाव टाकू शकते. 24 तारखेवर 24 मध्ये 2024 नाही बरं का, ही आत्ताची 24 डिसेंबर इथपर्यंत एखादा डाव टाकू शकते. ते टाकून द्यायचा नाही. कोणी आणखीन बोललं नाही. मराठ्यांच्या विरोधात कोणी आपला सुद्धा माणूस जाणार नाही. पण जायचा प्रयत्न झाला तर आपलं सावध राहा. घराघरातल्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, पुढं होणार आहे. एवढा वशियांचा आम्ही
सकल मराठा समाज मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. येवण्याच्या बांधवाला काय बोलायचं त्याला उद्या बोलू द्या सगळ्या गोष्टींना. पाण्याची बाटल्या आवरा पटकन आम्हाला बी ऐका ना पटेल आम्हाला गावाकडे जाऊन यायचं आपल्याला बोलायचं महत्वाचं. आज दिनांक 17 ऑक्टोबर 2023. हाँ करू का बंद घेऊन जाऊ का चालू ना व्हिडिओ. शिटी काढून देऊ त्यांना मी. हे कुठून आलेस माऊली तुम्ही? जय शिवराय. मी सामाजिक कार्यकर्ता मनीष भाऊराव मोगर.
गावला स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर 11 तारखेला आलोय. इथं जमेल ती सेवा आज 5 दिवस झाले. रात्रंदिवस जे जमेल ती सेवा करायची आपल्या हातून. अंतरवली सराटे जरांगे पाटलाचं नाव. कोणत्या गावचे पण? नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आताच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. बॅरिकेड तोडून कुठे आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. कृपया विनंती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला सांगितलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण विराट महासभा होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. आपण ही हिंदीतून यासाठी घोषणा देतो देशात समजलं पाहिजे आंतरवाली सराटीत काय चालू आहे. व्यासपीठावरचे सगळे खाली होणार. बाकीचे जे मराठा भाऊ येतात व्यासपीठावरचे सगळे खाली. सगळ्या मुलाच्या हितासाठी त्या ऐतिहासिक सभेचा मी साक्षीदार आहे. घरातून मराठा या आरक्षण विषयासाठी पेटून उठलाय. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं सरकारला आज विनंती आहे. तुमच्या हातात 40 दिवसांपैकी 30 दिवस झाले तर की 10 दिवस आहे. आज हा लाखांना जनसमुदाय हा जनसागर अंतरवाली जो उसारा आहे त्या जनसागराचं एकच म्हणणं आहे राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्या शब्दावर माझा मराठा समाज आजही ठाम आहे. 40 दिवस दिले
माझ्या मराठा समाजाने शब्द दिला होता, ही सरकारला विचारणार नाही आणि माझ्या जातवान मराठ्यांनी तुम्हाला आजपर्यंत एक शब्द या आरक्षणाबाबत विचारला नाही. तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत. या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर मग 40व्या दिवशी सांगू. माझा मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत सुद्धा घरी जाणार आहे. मराठ्यांची आवाज दिलेला शब्द मोडत नाही. आलेला समाज शांततेत आला आणि सगळ्या पोलिसांनी बघितलं बरं का शांततेत आलाय. पोलिसच मला सांगत येते खरंच मराठ्याला मानावं लागत म्हणजे शांततेत आले. आणि बघा तुम्हाला विनंती करून सांगतो भाऊ, आपल्या वाटानं सुद्धा एकमेकाला भाकरी दिल्यात. आपल्या बांधवांनी पाणी सुद्धा दिलंय. आपला थोडीफार गैरसोय आमच्याकडून झाली असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा मागतो. आपल्या लेकरां बाळासाठी खूप आपण 10 पिढ्या सहन केलंय. एवढं ऊन आणि थोडी गैरसमज झाली असेल, गैरसोय झाली असेल ते पण सहन करा भाऊ. कारण आपल्या लेकरांना जर आपल्याला आनंदात आणि सुखात बघायचं असेल तर आपल्याला हा संघर्ष आणि हा त्रास सहन केल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही रात्रंदिवस उन्हात पावसात वाऱ्यात जे काबड कष्ट करता त्याचा झीज करायचा आता खरा दिवस आला. आता आपण नाही हटायचं. तुमचा मुलगा म्हणून सांगतो, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा एकही मागणार नाही. आज आम्ही सरकारला जाहीरपणाला विनंती करून शेवटची विनंती करून सांगतो, आता हिला शेवटचीच म्हणावं लागणार. मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती तिचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. 1 महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारित करतो. 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालाय. त्यामुळे मैदानाचे जागेवर उभा राहा. कारण रस्त्याचे केलं तर नंतर मैदानाचे शांततेचा रस्ते दुसरू. सावधान, सावधान.